बघा मित्रांनो, इंग्लिश बोलत असताना आपल्याला शब्दाच्या उच्चाराकडे फार लक्ष द्यावं लागतं. कारण की काही शब्दांमध्ये असे काही लेटर्स असतात, जे दिसायला तर त्या शब्दामध्ये असतात, परंतु त्यांचा उच्चार होत नाही. तर असे काही शब्द मी या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन आलोय मित्रांनो. तर ते शब्द तुम्ही आवर्जून बघा. त्यातले लेटर्स कोणते ते बघा आणि ते जर विशिष्ट लेटर्स म्हणजे ती जर विशिष्ट अक्षरे दिसत असतील, तर त्या शब्दामध्ये त्या लेटरचा उच्चार करायचा नाहीये. तर बघा, आता तुम्ही बघू शकता. नंबर 1 मध्ये मी तुम्हाला सांगेल की के-एन म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला जर समजा के-एन दिसत असेल, तर त्यातील केचा उच्चार मित्रांनो आपल्याला करायचा नाहीये. मग त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? कोणते असे शब्द आहेत? तर त्यामध्ये पहा मित्रांनो, नी हा एक शब्द आहे. सुरुवातीला के-एन जरूर आहे, परंतु यातल्या केचा उच्चार होत नाही. असं तुम्ही म्हणू शकता की ते सायलेंट राहतं. उच्चार जो आहे तो फक्त नी, एन-डबल-ई, नी एवढाच उच्चार होतो आणि नीचा अर्थ आपल्याला माहिती आहे गुडघा. नॉक या शब्दामध्ये पहा के-एन आहे, परंतु येथील केचा उच्चार होत नाही. नॉक असाच या शब्दाचा उच्चार होतो. अर्थ होतो दरवाजा ठोठावणे किंवा थापा मारणे. नेक्स्ट, नो हा शब्द पहा मित्रांनो, इथे सुद्धा के-एन आहे, पण येथे सुद्धा केचा उच्चार होत नाही. याचा उच्चार होतो फक्त नो, म्हणजे जे की आपल्याला माहिती असणे. आणि नॉलेज हा जो शब्द तयार होतो त्यामध्ये सुद्धा के-एन सुरुवातीला येतं, तिथे आपण केचा उच्चार करत नाहीत. नाईफ हा शब्द पहा मित्रांनो 4 नंबरमध्ये. आता इथे के-एन आहे, बरोबर आहे, तरी सुद्धा आपण केचा उच्चार करत नाही. उच्चार होतो नाईफचा, अर्थातच त्याचा अर्थ होतो सुरी. नंबर 5 मध्ये पहा, नॅक हा शब्द. के-एन आहे सुरुवातीला, पण केचा उच्चार होत नाही. नॅक एवढाच उच्चार होतो. हातोटी एखादी गोष्ट करण्याचं कसब असा त्याचा अर्थ होतो. 6 मध्ये पहा, नीट. नीट मध्ये सुद्धा के-एन आहे, पण इथे केचा उच्चार होत नाही. नीट म्हणजे विणणे असा त्याचा अर्थ तुम्ही काढू शकता. 7 मध्ये पहा, नॉट. नॉट मध्ये सुद्धा के-एन आहे. नॉटचा अर्थ या ठिकाणी होतो गाठ. त्यानंतर पहा, नॉब मित्रांनो. आता इथे पण के-एन आहे, पण उच्चार होतो नॉब, म्हणजे केचा उच्चार होत नाही. नॉब म्हणजे दाराची किंवा कशाची तरी मूठ असा तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता. तर या एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही काय शिकलात, की समजा के-एन येत असेल वाक्यामध्ये सुरुवातीला, तर तिथे केचा उच्चार करायचा नाहीये. त्यापुढे बघा, आता वाक्याच्या सुरुवातीला पी-एन येत असेल किंवा पी-एस येत असेल, तर त्यामध्ये पीचा उच्चार तुम्हाला करायचा नाहीये. आता ते एक्झाम्पल्स कोणते बघा. आता सायकोलॉजी आपल्याला माहिती आहे मित्रांनो. ओके, आता सायकोलॉजी आपण जे म्हणत असतो ना, तर त्यामध्ये जे पी-एस दिसत आहे तुम्हाला, त्यातल्या पीचा तुम्हाला उच्चार करायचा नाहीये. ओके, काही ठिकाणी तुम्हाला याचा उच्चार सायकॉलॉजी असा पण म्हणजे आढळून येऊ शकतो, पण आपण जनरली सायकोलॉजी असं म्हणत असतो. त्या अनुषंगाने मी हा उच्चार घेतलेला आहे. तर एक काम करा, फक्त पीचा उच्चार करू नका आणि सायकोलॉजीचं जे काही स्पेलिंग आहे ते या ठिकाणी SYCHOLOGY असं या ठिकाणी तुम्ही काढू शकता. आता सेकंड पहा, निमोनिया. हा एक रोग आहे आपल्याला माहिती आहे, पण निमोनियाचं स्पेलिंग अगोदर बघून घ्या. PNEUMONIA. यामध्ये पी-एन असल्यामुळे तुम्हाला पीचा उच्चार करायचा नाहीये. ओके, नेक्स्ट पहा, सायकी म्हणतो ना आपण. सायकी म्हणजे काय? थोडक्यातच एक मन. ओके, तर यामध्ये सुद्धा पी-एस आहे, पण इथे पीचा उच्चार होत नाही. आता पहा, साम. साम म्हणजे स्त्रोत, एक पवित्र गीत याचा तुम्ही अर्थ काढू शकता. इथे पण पी-एस आहे, पण इथे पीचा उच्चार करायचा नाहीये. आता सुडनिम. सुडनिम म्हणजे काय? पेन नेम, म्हणजे टोपण नाव ज्याला तुम्ही म्हणू शकता. इथे पण पी-एस आहे, पण इथे पीचा उच्चार होत नाही. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, की वाक्याच्या सुरुवातीला जर WR येत असेल, काय येत असेल? WR येत असेल, तर त्यातील डब्ल्यूचा तुम्हाला उच्चार करायचा नाहीये. आता रिस्ट मध्ये पहा, WR आहे, पण इथे डब्ल्यूचा उच्चार होणार नाही. रिस्ट म्हणजे मनगट, आपण त्याचा अर्थ काढू शकतो. रॉंग हा शब्द नेहमी आपण वापरतो. WR मध्ये डब्ल्यू आहे, पण डब्ल्यूचा उच्चार होत नाही. रॉंग म्हणजे चुकीचा किंवा चुकीचे. रिंकल किंवा रिंकल्स म्हणतो ना, तुझ्या चेहऱ्यावर रिंकल्स पडलेले आहेत, म्हणजे सुरकुत्या. तर इथे पण डब्ल्यूचा उच्चार करू नका, रिंकल असा उच्चार होतो. रॅप म्हणजे गुंडाळणे. इथे WR आहे, डब्ल्यूचा उच्चार करू नका. RAP रॅप हाच उच्चार बरोबर आहे. रॅपर आपण वेस्टर्न म्हणतो ना, वेस्टर्न असतं वरून. तर रॅपर म्हणतो ना, तर इथे डब्ल्यूचा उच्चार करू नका. रॅपरचा अर्थ वेस्टर्न असं होतो. राईट म्हणजे लिहिणे या अर्थी, WR. इथे पण डब्ल्यूचा उच्चार करू नका. रीट हा एक प्रकार आहे मित्रांनो, कोर्टाची जी एक आज्ञा असते, ही कोर्टातला शब्द आहे, तर तिथे पण तुम्हाला डब्ल्यूचा उच्चार करायचा नाहीये. आता इकडे पहा, की एल नंतर सामान्यपणे, कारण याचे तुम्हाला थोडेसे अपवाद पण दिसू शकतात, म्हणजे हे परफेक्ट नाहीये, पण तरी सुद्धा हे जर शब्द आले तर त्यांचा उच्चार कसा करायचा.
एल नंतर एफ येत असेल, एम येत असेल, के येत असेल किंवा डी येत असेल, तर अशा वेळी त्या शब्दातील एलचा एल नंतर एफ एम के डी येत असेल तर त्या शब्दामधील एलचा तुम्हाला उच्चार करायचं टाळायचं आहे. जसं की इकडे पहा हाफ, हाफ मध्ये पहा एल नंतर एफ आलं, एलचा उच्चार केला नाही. हाफ किंवा ऑन बिहाफ ऑफ असं आपण म्हणतो ना, च्या वतीने, या अर्थी एलचा उच्चार करू नका. काफ म्हणजे वासरू, इथे पण एलचा उच्चार करू नका. बाकी पहा बाम, ओके, बाम म्हणजे मलम आपल्याला माहिती आहे, झंडू बाम. तर एल नंतर यम आलं, एलचा उच्चार करू नका. काम म्हणजे आपण शांत या अर्थी घेत असतो, इथे एलचा उच्चार करू नका. पाम म्हणजे तळहात किंवा तळवा ज्याला आपण म्हणतो, इथे पण एलचा उच्चार होत नाही. कुड किंवा शुड हे तर फार सोपं आहे. एल नंतर डी, एलचा उच्चार नाही. एल नंतर डी, एलचा उच्चार नाही. त्याचप्रमाणे टॉक आणि वॉक मध्ये एल नंतर के, एलचा उच्चार नाही. वॉक मध्ये पण एल आहे, परंतु वॉकचा उच्चार एलचा उच्चार केला जात नाही. तर हा भाग तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचे शब्द, म्हणजे शब्दाच्या शेवटी जर एमपी तुम्हाला दिसत असेल ना, तर त्यातील तुम्हाला काय करायचं नाहीये, बीचा उच्चार करायचा नाहीये. बीचा उच्चार करणं टाळायचं आहे. किंवा शब्दाच्या शेवटी जर एमबी दिसत असेल, बॉम्बचं स्पेलिंग सांगा काय आहे ते, बॉम्ब. बॉम्ब म्हणायचं नाही, बॉम्ब फक्त जस्ट. पण आपल्या भाषेत आपण बॉम्ब काही लोक म्हणताना आपण पाहत असतो. आता सर्वप्रथम पहा कोम, इथे एम नंतर बी आहे पण बीचा उच्चार नाही. कोमचा अर्थ होतो कंगवा, हा बहुतेक जणांना अर्थ माहीत असावा. थंब म्हणतो ना आपण, थंब, थंब म्हणायचं नाही, इथे बीचा उच्चार होत नाही. डम, डम म्हणजे मुका, डीफ अँड डम बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणत असाल, तर इथे बीचा उच्चार करू नका कारण एम नंतर बी आहे. टॉम, थडगं आपण ज्याला म्हणतो ना, आता पहा एम नंतर बी आहे, मग इथे बीचा उच्चार होणार नाही. वूम म्हणजे गर्भाशय असं त्याचा अर्थ होतो, इथे एम नंतर बी आहे म्हणून बीचा उच्चार होत नाही. आता बॉम्ब आपला कॉमन शब्द, तर एम नंतर बी आहे म्हणून या ठिकाणी बीचा उच्चार होत नाही. लॅम म्हणजे कोकरू, एम नंतर बी आहे, बीचा उच्चार होत नाही या पद्धतीने. त्यानंतर लिम एक शब्द आहे मित्रांनो, LIMB म्हणजे अवयव आपले जे आहेत, LIMB. इथे एम नंतर बी आहे, बीचा उच्चार होत नाही. तर अशा पद्धतीने नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा तुमच्या समोर हे शब्द येतील, हे वर्ड्स येतील, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काही दिलेले लेटर्स आहेत, जे काही सायलेंट राहणारे लेटर्स आहेत, त्या सायलेंट राहणाऱ्या लेटरचा या शब्दांमध्ये उच्चार करायचा नाही. या व्यतिरिक्त आणखीनही काही शब्द आहेत की ज्याच्यामध्ये की आपण म्हणतो DOUBT, डाऊट म्हणतो ना आपण, डाऊट, पहा इथं बीचा उच्चार व्हायलाय का, नाही. तर याप्रमाणे असे काही शब्द आहेत मित्रांनो की ज्यांचा उच्चार करत असताना आपल्याला काही अक्षरं जी आहेत ते विचारात घ्यायचे नाहीत किंवा त्यांचा उच्चार करायचा नाहीये. तर अशा पद्धतीने हे सगळे शब्द लक्षात ठेवा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत युजफुल ठरला असेल. थँक्यू व्हेरी मच.